आपल्या महाराष्ट्रातील एकमेव असे स्वयंभू शक्तिपीठ म्हणजे कोल्हापूरची अंबाबाई. श्री महालक्ष्मी अंबाबाई मंदिर हे कोल्हापूर शहराच्या मध्यभागी आहे. हे एक आद्य स्वयंभू शक्तिपीठ असून आदिशक्तीचे स्थान आहे. हे मंदिर हजारो वर्षांपूर्वीचे असून चालुक्य राजवंशाच्या काळात बांधले गेले असावे असे मानले जाते. येथे आदिशक्तीची काळ्या दगडातील अंदाजे 3 फूट उंच अशी मूर्ती असून ती मुकुट, दागिने आणि हारांनी सजवलेली असते. हे ठिकाण दक्षिण काशी म्हणून देखील ओळखले जाते. देवी सती यांचे डोळे इथे पडले म्हणून हे शक्तिपीठ झाले असे मानले जाते. तर ह्या मंदिराच्या अनेक आख्यायिका प्रचलित आहेत. त्यापैकी एक म्हणजे आदिशक्ती करवीर निवासिनी अंबाबाईला तिरुपतीकडून दरवर्षी मानाचा शालू येतो. एका आख्यायिकेनुसार भृगुर्षी हे देवतांची परीक्षा घेण्यासाठी देवतांच्या लोकात गेले. तेव्हा ब्रह्मदेव आणि महादेवाला शाप दिल्यानंतर भृगुर्षी वैकुंठात गेले. तेव्हा विष्णू आणि लक्ष्मी दोघेही संवादात मग्न होते, म्हणून दोघांनीही भृगुर्षींकडे लक्ष दिलं नाही. त्यामुळे रागाच्या भरात भृगुर्षींनी श्री विष्णूच्या छातीवर लाथ मारली. प्रहारानं सावध झालेल्या विष्णूंनी भृगुर्षींना दिलेल्या त्रासाबद्दल माफी मागितली. छातीत प्रहार केल्यामुळे पायाला त्रास झाला असेल म्हणून विष्णूंनी ऋषींचे पाय धुवून त्यांची सेवा केली. यामुळे भृगुर्षींचा क्रोध शांत झाला आणि त्यांनी विष्णू जगात सर्वोत्तम आहेत असं पृथ्वीवर सांगितलं. मात्र ज्यांच्या हृदयात लक्ष्मीचा वास आहे तिथे लाथ मारणाऱ्या भृगुर्षीची श्री विष्णूंनी सेवा केली. यामुळे विष्णूंवर नाराज झालेल्या लक्ष्मीनं वैकुंठ सोडला आणि त्या करवीरला आल्या. या पौराणिक संदर्भाच्या आधारावर तिरुपती मंदिराकडून दरवर्षी कोल्हापूरच्या अंबाबाईला शालू दिला जातो. 1853 साली तिरुपती मंदिरानं अंबाबाईला शालू पाठवण्यास सुरुवात केली. तर ही प्रथा तुम्हाला माहिती होती का? नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. अशाच अनेक पौराणिक कथांसाठी आणि आख्यायिकांसाठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. ओम श्री महालक्ष्मी नमः.